चला मित्रांनो, निघालो ड्युटीला. आज पण उशीर झाला मला. आता 6:30 वाजले. माझं एवढं दिमाग खराब होतंय. मी 4 वाजता एकदा उठलो, 4:30ला एकदा उठलो. म्हणलं 2-5 मिनिट झोपावं आणि उठावं. ते 2-5 मिनिट झोपण्यात माझं झोपीतच गेलो मी. उठायला डायरेक्ट 5:40 काहीतरी झालते. मग आंघोळ वगैरे करायला आपणाला वेळ झाला. चला आता 6:30 वाजले. CNG तर आता काल रात्रीच भरून ठेवली मी. बघूत आज कसं होईल. उशीर होऊन लागते ड्युटीला. कसं 5 वाजता लागावं लागते बरं का. ऑटो रिक्षा चालवायचं म्हटलं का 5 वाजता टच पाहिजे ड्युटीवर. तेव्हा काय तर आपलं होऊ शकतंय. 5 वाजता टच म्हणजे टच व्हावं लागते. चला आता निघतो मी पटापट. बघूत कसं होईल आज. कसं होईल, काय होईल, किती होईल बघू. आजचा अर्निंग काय आहे, कसं आहे. ठीक है मित्रांनो, भेटतो थोड्या वेळानं. बाहेर रखे देखिए तो पूरा बारिश हो गया जी. रात भर ऐसा लग रहा पाऊस गिरी है. भाड़े भी बज रहे अभी. पूरा उजाला हो गया. आज लेट हो गया मुझे. जल्दी जाना पड़ता 5 बजे. चलतो अभी. आलो आता एअरपोर्टला. फर्स्ट ट्रिप माझं वाकाटू एअरपोर्ट पडलं होतं. उचललो पटकन. बसलं काय कावना सकाळी एअरपोर्टचं. नाहीतर तिथंच खेळत बसलो असतो मी आज बसलं डायरेक्ट एअरपोर्टचं. वाकड ते आपलं एअरपोर्टचं बुकिंग होतं. आणलो मेट्रोवर. आता इथून सोडलं. आता इथून कल्याणनगरला जावं. इथून काय भाडे वाजत नाहीत बरं का. किती वेळ की थांबा, इथं भाडे वाजत नाहीत. आता आपण वाजलं की खडकीचं भाडं वाजलं होतं. उचललो असतो का भारी झालं असतं बरं का. ब्लॉक बनवायच्या नादात गेलं. जाऊ द्या, भेटते भाडं काय भाड्याचे काय विषय नाही. 130 रुपयाचं होतं. आता बघू पुढं गेल्यावर. जातो जरा कल्याणनगर पस्तर. पाऊस जरा कमी झाले आज. आता थोडं कमी आहे पाऊस. म्हणजे नाही चक नाही. आभाळ आहे पण पाऊस नाही. आता कवा येईल काय सांगता येत नाही. ठीक आहे, पावसाळा दिवस आहे शेवटी. कधी पण येऊ शकते. नो गॅरंटी. पावसात जरा त्रास होत आहे. भिजावं लागते. आणि रस्ते पण जाम होतात. काय अडचण नाही. आणावं लागते. तर कष्टाला पर्याय नाही म्हटल्यासारखं काम आहे आपलं. जातो जरा पुढं जातो. आता मी आलो इथं मगरपट्टा सिटीमध्ये. मगरपट्टा सिटी दाखवा म्हटलं एकदम सुंदर. पण इथं प्रॉब्लेम असा आहे, सिक्युरिटी व्हिडिओ बनवू देत नाहीत. म्हटलं नट अलाउट व्हिडिओ फोटो काढायचं नाही. अहो, आपल्या पुण्यातलं सुंदर सिटी, सुंदर जागा कसं दाखवायचं लोकांना सांगा मला. हां, मग नेमकं व्हिडिओ कशाचा बनवायचा आपण. एखादी चांगल्या ठिकाणीचा व्हिडिओ काढायचा नाही तर मग कुठला व्हिडिओ काढायचा. बघितलो मगरपट्टा सिटी असा आहे. भरपूर मोठा आहे बरं का. नुसतं असं बघितलो का माणूस हँग होऊन जातात. एवढं भारी सिटी आहे मगरपट्टा. पण इथं व्हिडिओ काढू देत नाहीत. बघितलो का सिटी कसं आहे एकदम असं पिक्चरमध्ये दिसली. आणि पण इथं एखादी सिक्युरिटी आलं का. आता इथं जवळ नाही, कुठंतरी गेलं असं आले की लगेच सिटी मारणार. हे व्हिडिओ बंद कर म्हणणार लगेच. बघा सिटी किती सुंदर आहे सिटी. बघितलो का. अशा चांगल्या ठिकाणचा व्हिडिओ बनवला का लोकांना प्रॉब्लेम होते. चला निघतो आता हळूहळू. काय करावं, तिकडं भाडे वाजत नाहीत. जावं लागेल तिकडं केशवनगरला. फायनली मित्रांनो आता 12 वाजले. आता मी येऊन थांबलो येरवाडा एरियामध्ये. येरवाडा साईडला आहे. कंपनीमध्ये कस्टमर घेऊन आणून सोडलो आहे. आता 12 वाजले. माझा धंदा झाला नाही. धंदा कशामुळे झाली माहिती आहे का. लालचमध्ये आल्यामुळे धंदा झाली. मध्ये बसून सांगतो आवाज येणार की व्यवस्थित. पाऊस चालू आहे जरा झिम. लालचमध्ये आलो. लालचमध्ये येऊन धंदा झाला नाही बरं का आपलं. म्हणजे टाईम भरपूर वेस्ट गेला. मी मोठे भाडे उचलायच्या नादात बसलो आणि छोटे भाडे उचलायचं बंद केलो मी. मोठं भाडं पडल म्हणून बऱ्याच टाईम, कमसे कम 1.5 तास त्याच्यामध्ये वेस्ट गेला माझा. 1.5-2 तास गेले म्हणायचं. आता 1.5-2 तास तर गेलेच वेस्ट. कसं आहे ते टाईम वेस्ट होण्यापेक्षा कसं आपलं छोटं मोठं भाडे मारत राहिलो का मग काही विषय नाही बरं का. मोठे भाड्याच्या नादात आपलं टाईम लय वेस्ट होऊन जातो. त्याच्यामुळं लक्षात राहू द्या. आता मी पण ते मोठ्या भाड्याच्या नादी लागणार नाही. उगा आपलं टाईम बरबाद आहे बरं का. भेटल बघा येईल. आता बसलो या कंपनीच्या ठिकाणी. बघूत आता इथून भाडं भेटते का. कसलंही भाडं भेटू द्या, उचलणार आणि जाणार. ठीक आहे.